उपमुख्यमंत्री असणारे अजित पवार माळेगाव साखर कारखान्यासाठी एवढी फिल्डिंग का लावतायत? दादांनाच का व्हायचंय चेअरमन? बारामतीतील पीडीसीसी बँक रात्री 11 पर्यंत उघडी होती आणि त्यात माळेगाव साखर कारखान्याची मतदार यादी सापडली। त्यामुळे या बँकेतून मतदारांना पैशांचं वाटप केलं जात असल्याचा आरोप होतोय। यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पीए सुनील मुसळे बँकेत उपस्थित होते। तसेच मंत्री दत्तात्रय भरणे यांचे सहकारीही तिथे होते असा दावा तावरे यांनी केला। त्यामुळे आता बारामतीतील राजकीय वातावरण तापलंय। नमस्कार, मी दिव्या रांदेड, तुम्ही पाहताय सरकारनामा। रात्री 11 वाजता बारामतीच्या पीडीसीसी बँकेत हा गोंधळ सुरू होता। रंजन तावरे यांच्या नेतृत्वाखालील सहकार बचाव पॅनलचे कार्यकर्ते बँकेत पोहोचले आणि त्यांनी माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये पैशांचा वापर केला जात असल्याचा दावा केला। मतदार यादी अजित पवारांचे पीए आणि दत्तात्रय भरणेंचे सहकारीही तिथे होते असा दावा तावरे यांनी केला। यामुळे संशय निर्माण होतोय आणि अशा पद्धतीनं शासकीय पूर्ण यंत्रणा वापरण्याचं काम इथं चालू आहे, हे त्या कागदपत्रावरून लक्षात येतंय। आणि म्हणून अशा पद्धतीने चाललेलं काम त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं, राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी सर्व गोष्टींचा वापर करणार, तो वापर इथं चालू आहे। या आरोपांवर पीडीसीसी बँकेच्या अधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया दिली। ते म्हणाले, संगणकीय काम सुरू असल्यामुळे काही कर्मचारी उशिरा थांबले होते, मात्र माळेगाव कारखान्याच्या मतदार याद्या बँकेत कशा आल्या हे मला सांगता येणार नाही। आपलं संस्था संगणकीकरणाचे चाललेले, त्याच्यामुळे 6 महिन्यापासून हे काम चाललेले हो, किती वेळ पण ते बसतात। संस्था संगणकीकरण मला सांगता येणार काय मतदार याद्यावरती आहेत ते कशासाठी होते हे मला नाही सांगता येणार। सुप्रिया सुळेंनी या सगळ्या प्रकरणावर संताप व्यक्त केला आणि इन्क्वायरीची मागणी केली आहे। पण ह्याची इन्क्वायरी व्हावी म्हणून मी म्हणते एक SIT करा आणि जे जे आरोप आहेत ते पेपरवर आणा। पेपरवरनं ह्याची पारदर्शक इन्क्वायरी होऊ दे आणि ते जे जे व्हिडिओज आहेत त्या पूर्ण बँक ही व्हिडिओ कॅमेरामध्ये असते, ते सगळे व्हिडिओज पारदर्शकपणे आपल्याला सगळ्यांना मिळाले पाहिजेत। निवडणूक कुठलीही असली तेव्हाच बँका उघड्या असतात। नाही आता काय मला पण माहिती नाही, तुम्हाला जे वाटतंय तेच मला वाटतंय, पण आपल्याला काही आज विदाऊट प्रूफ बोलता येत नाही। पुरावा जर नसेल तर मग कुणावर कुठलेही आरोप करणं हे चुकीचं आहे। या ठिकाणी रात्रीच्या सुमारास पोलीसही दाखल झाले होते। सहकार बचाव पॅनलकडून पोलीस आणि झोनल ऑफिसरकडे बँकेच्या CCTVची मागणी करण्यात आली आहे। शरद पवार यांनी बुधवारीच बारामतीत सत्तेच्या गैरवापराची भीती व्यक्त केली होती आणि त्याच रात्री हा सगळा प्रकार घडलाय। त्यामुळे या सगळ्या प्रकरणावर काय कारवाई होते हे आता पाहावं लागणार आहे। तुमचं यावर काय मत आहे आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनामाला सबस्क्राईब करायला विसरू नका।